कोस्टल रोडच्या कामामध्ये बाधित होत आहेत आणि त्यांना आता तोडलं जाणार आहे. इथल्या स्थानिकांचा पर्यावरणवाद्यांचा पण नाही, विरोध आहे. मुळामध्ये ही जी झाडं आहेत 40-40, 50-50, 100-100 वर्षाची. आता कोणी आम्हाला काही सांगा हो 35 आहे 40 आहे, पण तरी पण 35 वर्ष एखादं बाळ वाढतं आणि त्या बाळाला जर इजा झाली तर त्या आई बापाला जसा त्रास होतो असा हा मुंबईकरांना त्रास होतोय. ज्या झाडांमुळे आपलं जीवन आहे, ज्या झाडांमुळे ज्याला जीवन म्हणजे पाणी म्हणतो, या सगळ्या प्रक्रिया ह्या निसर्गामुळे होत आहे. आपल्याला विकास नक्की करायचा आहे, पण विकासामध्ये भकास करून विकास नको आहे. आणि विकास ज्या आपण मोनो मेट्रो यासाठी ज्या करतोय, बघा आपल्या रेल्वेला किती वर्ष होऊन गेली. रेल्वे जेव्हा आपल्याकडे आली, रेल्वे त्या रेल्वेचा इतिहास काढा. त्याच्यात पण झाडं होती, पण त्या पद्धतीने म्हणजे झाडं न काढता आजही रेल्वेचे रोड्स असे बघितले जात आहे. मग हा एवढा जो नाना नानी पार्क इतका सुंदर आहे की ज्याच्यामध्ये आपल्या मुलांना आपण रॉ मँगो कसा असतो, रॉ जॅकफ्रूट जो फ्रूट आहे, फणस, त्याला मराठीत फणस, आंबा, तुमची ह्याचं जांभूळ, ही झाडं किती परिश्रम लागले आहेत ना इथल्या लोकांना म्हणा, महापालिकेला म्हणा. आणि दिलेली असताना म्हणजे महापालिकेचे इंजिनियर तज्ज्ञ आहेत का, तो आहे, पण त्याच्यापेक्षा पण तज्ज्ञ लोकांनी जर अलाइनमेंट तुम्हाला दिली, या अलाइनमेंटमुळे कुठल्याही निसर्गाचा ऱ्हास होत नाहीये, तर ती का घेतली जात नाही? कशा पद्धतीने तुम्ही लोकांना समजवणार आहात? म्हणजे आमची सत्ता आहे, आम्ही काही करू अशा पद्धतीने असता कामा नये. आपण जर आरे कारशेड आणि मग आपण सगळं झाल्यानंतर आपण पुन्हा त्याच कारशेडला आलो, कांजूरमार्ग, पण तोपर्यंत अनेक झाडं अनेक मोठी तोडून मोकळे झाले. तिथल्या लोकांनी प्रचंड, त्यांच्यावर आजही केसेस आहेत. गरीब लोकांनी पण विरोध केला. इथे गरीब की श्रीमंत यापेक्षा माझ्या मुंबईला लागलेली निसर्गाची श्रीमंती ती का आपण खालसा करतोय? जर अलाइनमेंट आहे, होऊ शकतंय. माझं सगळ्यांनाच सांगणं आहे, अगदी माननीय मुख्यमंत्र्यांना, इथल्या आमदारांना, या सोबत या, सर्वांनी मिळून हा नाना नानी पार्क वाचूया. इथे खारपुटी तर आपल्या रक्तवाहिन्यांसारखं बरोबर या निसर्गाला मदत करावं. हेरवी तुम्ही बफर झोन मध्ये कोणाला जायलाही देत नाही, तुम्ही कापायला कसं काय देताय? आणि त्या खारपुटीमध्ये जगणारे जे जीव आहेत, जैविकता, ती कशी काय तुम्ही उद्ध्वस्त आणि आपल्या कोळी बांधवांचा लाईव्हलीहूड आहे, इनलँड फिशिंग आहे तिथे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर विचार व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं किंवा कोणतरी एक तज्ज्ञ ज्याला ह्याची कशाची पर्वा नाही असा बनून येत असेल तर मी त्याला तज्ज्ञ म्हणायला तयार नाही. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आता या सगळ्या संदर्भात? तुम्ही इथे पुढची पावलं आता कालपासून बघताय ना, कालची पावलं चालू झाली तशीच असतात. लोकांना सोबत घेऊन तो विकास करायचा. लोकांना वेगळं असं दाखवून असं काहीतरी करता कामा नये. निसर्गाचा ऱ्हास करू नका. आम्हाला निश्चित विकास हवाय आणि विकासामध्ये आधीचा प्लॅन तो का नाही का, त्याच्यामध्ये कुठलंही झाड, कुठलंही काय खारफुटी कुठेही बाधित न होता जर मिळतंय तर ते का घेतलं नाही याचं स्ट्रॉंग रिझन आम्हाला कळलं पाहिजे. ग्रीन झोन वाढवायचा आहे, झाडं लावायचे आणि जास्तीत जास्त झाडं लागावी असं त्यांचा प्रयत्न असणार. महापौरांना पण आणा आणि ते दाखवा आणि मग आपण सांगा ग्रीन झोन की डेंजर झोन. संसदेमध्ये काल महिला बिल जे आहे ते नाही, मी मुळात संसदेतलं जे महिला बिल आम्ही तर सपोर्ट केला, पण तुम्ही बघताय त्या बिलाच्या मागे ज्या पद्धतीने जे काय असं फेटाळताना जे दिसलंय षडयंत्र वगैरे,
त्या लोकांनी ते केलं. संसदमध्ये सगळ्यांनी जेव्हा सांगत होते की आम्हाला बसवून काही निर्णय घ्या, तर ते घेतले गेले नाही, असंही मी काही खासदारांचं म्हणणं ऐकलंय आपल्या माध्यमातून. त्यामुळे मी ह्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. पण मी एक सांगेन, आरक्षण हे जेव्हा 1900 पारित झाल्यानंतर आणलं शरद पवारांनी 50%, 33% दिलं. आज आम्ही अपोजिशन म्हणून खूप महिला आहोत. काय होतंय आमच्या महापालिकेत? कुठला महिलांचा सन्मान आहे? ज्या नवीन निवडून आलेत, एक तर 3 वर्ष 10 महिने सत्ता प्रशासकाची होती, त्यामुळे गल्ली बोळातली कामं आजही अडून पडली आहेत. का नागरिकांवर अन्याय होतोय? का महिला नगरसेवकांवर अन्याय होतोय? का आमचे पण रेकॉर्ड काढा. आम्ही 75 ते 1 करोड, 1.25 करोड असे दिलेले आहेत. हे 25 लाखावर 800 करोडचं बजेट, 25 लाखावर बोलवण करताय. 25 लाखावर 1, 2, 3 सध्या गल्ल्या होताना मुश्किल आहे, कारण आता ते सगळंच वाढीव आहे. त्यामुळे मला असं वाटतं, जर आपण निवडणुकीला अशा पद्धतीने सामोरे जाणार आहोत, आरक्षण हे महिलांना हवंच संसदेमध्ये, पण त्याची मागची जी कारणं होती ती कारणं बघता सर्व पक्षीय, त्यांच्या काही सत्ताधारी पक्षांनी पण विरोधात मतदान केले असं मी आज सकाळी काही चॅनलवरनं ऐकलंय. मी काय त्या संसदेत हाय नाही, त्यामुळे आम्ही तर सपोर्ट केला. आम्ही एका क्लिकवर आमचा सपोर्ट दिला. पण त्या सपोर्ट नंतर ज्या खासदारांना जे नेतृत्व करतायत, मग मुंबईचं असेल, मग पुणा असेल, इकडचे तिकडचे जे खासदार वेगळ्या पक्षांमधनं, त्या खासदारांचं नेतृत्व, तिथल्या असलेल्या यांचं ऐकणं जरुरी होतं आणि मग घेतलं असं. एक तर 23ला पारित झालं, 23 पासून 26 का उजाडलंय ह्याचं पण उत्तर मिळालं पाहिजे. आणि आज तुम्ही ज्या पद्धतीने सर्व महापालिकेमध्ये जिथे जिथे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, तिथल्या महिलांचा काय सन्मान ठेवताय? माझं म्हणणं आहे, सर्वांचा राखला पाहिजे. आणि ज्या नवीन निवडून आलेल्या महिला आहेत, त्यांच्या काही अपेक्षा आहेत. मग अपोजिशन लीडर, अपोजिशन पार्टी म्हणून जर तुम्ही घोटणार असाल गळा, तर बरीच कारणं आहेत ते नाकारणे. पण प्रियांका चतुर्वेदी यांनी स्टेटमेंट केलं भारतीय महिलांसाठी हा दुःखद दिवस, मग त्यांच्या या विधानाचा काय अर्थ नाही? असं ज्या वैयक्तिक त्याला वाटतंय, तर त्याचं विधान त्याच सांगू शकतील आणि त्यांच्या लक्षात यायला हवं. त्यांनी पण खासदारकीची टर्म पुऱ्या केले, त्याच्या मागची कारणं दिसतंय, तरी बोलत असतील. काय त्यांची उत्तरं लोक पण देतील. आज आम्ही आलो इकडे नाना नानी पार्क मध्ये. तर हा जो कोस्टल रोड आहे त्याची एक अलाइनमेंट आहे जी ह्या नाना नानी पार्कच्या मधून जाते आणि नंतर ती तिथे यारी रोड फिशरीजच्या इथे बाहेर पडते. तर ह्या कोस्टल रोडच्या ह्या अलाइनमेंटमुळे नाना नानी पार्कची सगळी झाडं, निम्म्याहून जास्त झाडं नष्ट होत आहेत आणि पुढे तिकडे यारी रोडच्या फिशरीजच्या इथे पण भरपूर खारफुटींचं कापणं झालेलं आहे. आणि हे आमच्या पब्लिकसाठी अजिबात चांगली गोष्ट नाहीये. हे झाडं, ही खारफुटी आमच्यासाठी ऑक्सिजन देतात, आम्हाला श्वास घ्यायला मदत करतात. ज्या खारफुटी आहेत ते आपल्याला फ्लड पासून वाचवतात, त्सुनामी पासून वाचवतात. रिपोर्ट्स आहेत दुसऱ्या कंट्रीजचे जिथे खारफुटी काढलेल्या गेल्या आहेत आणि तिथे तुम्हाला फ्लड येताना दिसतो आहे. तर ह्याबद्दल बीएमसीने विचार केला पाहिजे. आम्ही ऑल्टरनेट अलाइनमेंट नाना नानी पार्क साठी पण दिलेली आहे. बीएमसी मध्ये इतके शिकलेले सगळे इंजिनियर्स आहेत, पण त्यांनी ह्या ऑल्टरनेट अलाइनमेंटला अजिबात वाव दिलेला नाही आहे. आणि त्यांचा हा प्रयत्न आहे की म्हणणं जाणार आणि तेच खारफुटी तोडणार आहेत म्हणून. तर हे अगदीच चुकीचं आहे आणि आम्हाला हे नाना नानी पार्कही वाचवायचं आहे आणि आम्हाला ही सगळी खारफुटी जी ती तोडायचा प्रयत्न करत आहेत, ही सगळी आम्हाला वाचवायची आहेत. आम्ही जनरल पब्लिक आहे, आमचं कुठलंही ऑर्गनायझेशन नाही. आम्ही आमच्या बिझी शेड्यूल मधनं वेळ काढून आम्ही ही कामं करत आहे. तर आम्हाला बाकीच्या पब्लिकचा पण सपोर्ट पाहिजे आणि हे नाना नानी पार्क पण वाचवायचा आहे आणि सगळी खारफुटी वाचवून आम्हाला हा कोस्टल रोडचा जो ऑल्टरनेट प्लॅन आम्ही दिलेला आहे नाना नानी पार्क साठी पण आणि उरलेल्या सगळ्या पॅकेजेस साठी पण, जो आम्ही ऑल्टरनेट प्लॅन दिलेला आहे तो बीएमसीने बघावा आणि त्या प्लॅनच्या पुढे त्याच्यावरती काम करावं, हीच आमची इच्छा आहे आणि हेच आम्ही त्यांना प्रपोज करतो आहे.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.